परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 15. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. फळली जयांची पुण्ये अगाधे, तयांसीच साई दर्शन लाधे. त्रिविध ताप तया न बाधे, साधन साधे परमार्था. कृपा करी गाजी श्रोते जन, क्षणैक करोनी निजगुरु चिंतन. कथेसी करा सादर मन, द्या अवधान मजकडे. आहात तुम्ही ठावे आम्हा, व्यर्थ परिश्रम का हे तुम्हा. ऐसे न म्हणा करा क्षमा, उपमा तुम्हा सागराची. भरला जरी अपरंपार, तरी न सरिते परतवी सागर. धनवर्षता सहस्रधार, तया सही थार देई तो. तैसे तुम्ही श्रोते सज्जन, तुम्हा माझी करावे मज्जन. इच्छा धरिली न करा तर्जन, दीनवर्जन बरवेना. येवो गंगेचे जल निर्मळ, अथवा गावींचा लेंड ओहोळ. सागरा पोटी दोहोसी स्थळ, संगमी खळबळ विरहित. म्हणून तुम्हा श्रोतिया चित्ता, संत कथा श्रवणी जे आस्था. तेची स्वये पावाल साफल्यता, कृपेने पाहता मजकडे. सबुरी आणि श्रद्धायुक्त, सादर सेविता हे कथामृत. आतुडेल भक्ती प्रेमयुक्त, श्रोते कृतकृत्य होतील. भक्ता सहज परमप्राप्ती, श्रोतया भक्ती आणि मुक्ती. भावार्थया सौख्य शांती, निजविश्रांती सकळिका. गुरुमुखीच्या गोड कथा, ऐकता निरसेल भव भयव्यथा. होईल आनंद श्रोतियांच्या चित्ता, स्वये निजात्मता प्रकटेल. ये अध्यायी निरूपण, प्रेमळ भक्तांचे साईंस प्रार्थन. दर्शन देऊनी साई प्रसन्न, होती कैसेनी त्या परिसा. नुकतीच पाजूनी गेली बाहेर, मागुतेनी आली जरी मार्जारी. तरी फिरफिरूनी पोरे तिजवरी, धावती प्रेमभरी लुंचावया. मग ते कंटाळूनी गुरुगुरे, क्षणिक जरी दबती पोरे. आई निवांत बैसली पुरे, घालोनी भवरे लुंचिती. लुंचता ढोसता प्रेम भरे, आई लागी पान्हा पाझरे. मग तीच पूर्वील गुरुगुरणे विसरे, प्रीतीने पसरे क्षितीवरी. प्रेमोदये हरपे कंटाळा, चौपाई कवटाळी दृढ निजबाळा. वरचे वरी चाटी अवलीळा, काय तो सोहळा अलौकिक. पोरांच्या तीक्ष्ण नख प्रहारे, जो मातेची ओटी विदारे. तो अधिक प्रेमाचे झरे, दुग्ध ओझरे बहुधारा. जैसी त्या बाळांची अनन्य भक्ती, मातेसी करी दुग्धोत्पत्ती. तैसीच तुमची साई पदासक्ती, द्रववील चित्ती साई ते. एकदा हरिभक्तपरायण, गणुदासांचे सुश्राव्य कीर्तन. कौपीनेश्वर सन्निधान, ठाणियाचे जन करविती. पडलिया शिष्टांचा आग्रह, गणुदास करीती कथानुग्रह. एका कवडीचाही परिग्रह, किंवा दुराग्रह तेथे ना. कीर्तनान लगे देणे कवडी, तनु उघडी डोई न पगडी. कासेसी साधीच पंचे जोडी, अनिवार उडी श्रोत्यांची. या पोशाखाची ही कथा, मौज वाटेल श्रवण करिता. अवधाराती स्वस्थचित्ता, पहा आश्चर्यता बाबांची. एकदा गणुदासांची कथा, शिर्डी ग्रामी होणे असता. अंगरखा उपरणे फेटा माथा, पोशाख समर्विता निघाले. शिष्टाचारानुसारता, आनंदे बाबांस वंदू जाता. वा हवा नरदेव की सजलासी आता, बाबा वदता देखिले. जातोसी कोठी ऐसा सजूनी, बाबा पुसती तया लागुनी. कीर्तन कराया जातो म्हणूनी, तासगणून कथियेले. पुढे बाबा वदती तयास, अंगरखा उपरणे फेटा कशास. किमर्थ केलासी तुका प्रयास, नलगती आपुल्यास ती काही. काढ की ती मज समोर, कशास अंगावर यांचा भार. तवती तयांच्या आज्ञेनुसार, तेथेच चरणावर ठेविली. तैपासूनी उघडे सोज्जवळ, हाती चिपळी गळा माळ. कीर्तन समयी सर्व काळ, गणुदास हा वेळ पर्यंत. तऱ्हा ही जरी जनविरुद्ध, तरी ती अत्यंत पाया शुद्ध.
की जो प्रबुद्धांचा प्रबुद्ध नारद प्रसिद्ध हा मार्ग. ही नारदीय मूळ गादी येथूनची हरिदासांची मांदी. बाह्य रंगाची न ज्या उपाधी अंतशुद्धी ध्येय जा. अधोभागची वस्त्राच्छादित चिपळ्या वीणा वाजवीत. मुखी हरिनाम गरजत ध्यान विश्रुत नारदाचे. साई समर्थांचे कृपेने स्वयेर सुनी संतांची आख्याने. मोला वीण करीती कीर्तने ख्याती तेणे पावले. उल्हास साई भक्तीचा दासगणूने विस्तारला साचा. वाढविला साई प्रेमरसाचा स्वानंदाचा सागर. भक्त शिरोमणी चांदोरकर तयांचेही अत्यंत उपकार. साई चरण भक्ती विस्तार कारण साचार हे मूळ. दासगणूंचे इकडे येणे एका चांदोरकरांच्या कारणे. जागोजाग तयांची कीर्तने साईंची भजने चालली. पुणे नगर सोलापुरा प्रांती पूर्वीच महाराजांची ख्याती. परी या कोकणच्या लोकांप्रती लाविली भक्ती या दोघी. मुंबई प्रांती जी साई भक्ती तियेचे मूळ या दोन व्यक्ती. साई महाराज कृपा मूर्ती तयांचे हाती प्रकटले. श्री कौपीनेश्वर मंदिरी साई कृपेच्या कीर्तन गजरी. हरिनामाच्या जय जयकारी उठले लहरी चोळ करा. हरिकीर्तना बहुत येती श्रवणाच्या अनेक रीती. कोणा आवडे बुवांची व्युत्पत्ती हावभाव स्थिती कवणा. कोणा आवड गाण्यापुरती वाह वा बुवा काय हो गाती. काय ते विठ्ठल नामी रंगती कथेत नाचती प्रेमाने. कोणास पूर्वरंगी भक्ती कोणाची कथा भागी आसक्ती. कोणास हरिदासी नकला रुचती आख्यानी प्रीती कोणास. बुवा प्राकृत की व्युत्पन्न की पदपदार्थ बभर्थ संपन्न. की केवळ उत्तरंग प्रवीण कथाश्रवण येय पडी. ऐसे श्रोते बहु असती परिश्रवणे जोडे श्रद्धा भक्ती. ईश्वर वा संत चरणी प्रीती ही श्रोतृस्थिती दुर्मिळ. ऐसे केले भाराभार परी अविद्येचे थरावर थर. ते काय श्रवणाचे प्रत्यंतर व्यर्थ भाराभार श्रवणते. न घडे जेणेनी माळा मळ क्षाळण. त्याते काय म्हणावे साबण. न करी जो अविद्यानिरसन ते काय श्रवण म्हणावे. आधीच चोळकर श्रद्धाळू आला साई प्रेमाचा उमाळू. मनात म्हणती बाबा कृपाळू करा सांभाळू दीनाचा. बिचारा गरीब उमेदवार पोसू असमर्थ कुटुंब भार. सरकार पदरी मिळावा शेर बाबांसी भार घातला. नवस करीती कामुकजन होईल जरी अभीष्ट संपादन. तरी घालू इच्छा भोजन करू ब्राह्मण संतर्पण. श्रीमंतांचे नवस वचन म्हणती घालू सहस्र भोजन. अथवा करू शतगोदान मनकामना तृप्त होता. चोळकर आधीच निर्धन नवस करावया झाले मन. आठवून श्री साईंचे चरण दीनवदन तो बोले. बाबा गरिबीचा संसार नोकरीवरी सारी मदार. कायमचा भावया पगार परीक्षा पसार हो लागे. परिश्रमांती केली तयारी. पास होण्यावर भिस्त सारी. ना तरी गाठीची भाकरी उमेदवारी जाईल. झालो कृपेने पास जर होईन आपुले पायी सादर. वाटीन नावाने खडी साखर हाची निर्धार पै माझा. येणे परी नवस केला मनाजोगा आनंद झाला. नवस फेडाया विलंब लागला त्याग केला साखरेचा. वाटेत गाठीस काही भावे रिक्त हस्ते कैसे जावे. आजसे उद्यावर लोटावे दिवस कंठावे लागले. ओलांडवेल नाणे घाट सह्याद्रीचा कडाही अफाट. परी प्रापंचिका हा उंबरे घाट बहुदुर्घट ओलांडू. नवस न फेडिता शिर्डीचा असेव्य पदार्थ साखरेचा. चहाही बिनसाखरेचा चोळखरांचा चालला. जाता ऐसे काही दिवस आली वेळ गेले शिर्डीस. फेडिला तै केलेला नवस आनंद मनास जाहला. होताची साईंचे दर्शन चोळकर घालती लोटांगण. वंदोन या बाबांचे चरण आल्हाद परिपूर्ण ते झाले. मन करून या निर्मळ वाटिती साखर अर्पिती श्रीफळ. म्हणती आजी मनोरथ सकळ झाले सफळ माझे. आनंदले साई दर्शने सुख जाहले संभाषणे. होते चोळकर जोगांचेची पाहुणे आले जाणे जोगांकडे.
जोग उठले पाहुणे निघाले, बाबा जोगांस वतते झाले, पाजी यांस चहाचे प्याले, भले भरले साखरेचे. खुणेची अक्षरे पडता कानी, चोळकर चमत्कारले म्हणी, आनंदाश्रू आले नयनी, माथा चरणी ठेविला. कौतुक वाटले जोगांना, त्याहून द्विगुण चोळकरांना, कारण ठावे तयांचे त्यांना, पटल्या खुणा मनाच्या. चहा नाही बाबांस ठावा, ये क्षणीच की आठवावा, चोळकरांचा विश्वास पटावा, ठसा उंटावा भक्तीचा. युतुक्यात पुरता दिला इशारा, की पावली वाचा दत्त शर्करा, तुझ्या त्यागाचा नेहमी पुरा, चोळकरा झालासे. नवस वेळेचे तुझे चित्त, दीर्घसूत्रतेचे प्रायश्चित्त, हे जरी तुझे ठेविते गुप्त, ते मज समस्त कळले गा. तुम्ही कोणी कोठेही असा, भावे मज पुढे परिसता पसा, मी तुमचिया भावा सरिसा, रात्रंदिसा उभाच. माझा देह जरी एकडे, तुम्ही साता समुद्रा पलीकडे, तुम्ही काहीही करा तिकडे, जाणीव मज तात्काळ. कोठेही जा दुनियेवर, मी तो तुम्हा बरोबर, तुम्हा हृदयीच माझे घर, अंतर्यामी तुमचे मी. असो तुम्हा हृदयस्थ जो मी, तयासी नमानित्य तुम्ही, भूतमात्राच्याही अंतर्यामी, तोच तो मी वर्ततो. यास्तव तुम्हास जो जो भेटे, घरी दारी अथवा वाटे, ते ते ठाई मीच रहाटे, मीच तिष्ठे त्या माझी. कीड मुंगी जलचर खेचर, प्राणी मात्र श्वान शूकर, अवघ्या ठाई मीच निरंतर, भरलो साचार सर्वत्र. मजशी धरू नका अंतर, तुम्ही आम्ही निरंतर, ऐसे मज जो जाणील नर, भाग्य थोर तयाचे. दिसाया हे वार्ता तोकडी, परी गुणाने बहु चोखडी, किती त्या चोळ करा गोडी, दुधली जोडी भक्तीची. होते जे जे तया अंतरी, ते ते बाबांनी येणे परी, दाविले तयासी प्रत्यंतरी, काय कुसरी संतांची. बोलची बाबांचे अनमोल, भक्त हृदयी शिरती सखोल, प्रेमाचे मळ्यास आणीती ओल, भक्ती सडोल दाविती. चातक तृष्णेच्या परिहारा, मेघ सदयता वर्षे धारा, परिणामी निवे अखिल धरा, तेच तऱ्हा हे झाली. चोळ कर विचारा कोठील कोण, निमित्तास दासगणूंचे कीर्तन, नवस करावया झाले मन, बाबाही प्रसन्न जाहले. तेनेच हा चमत्कार, कळले संतांचे अंतर, उपदेशार्थ बाबा तत्पर, ऐसे अवसर आणीत. चोळकरांचे केवळ निमित्त, सकळ भक्तांचे साधावया हित, अकळ बाबांची कळा नित, विलोकीतची रहावे. ऐसीच आणिक कला वर्णून, मग हा अध्याय करू पूर्ण, कैसा एके केला प्रश्न, कैसे तन्निरसन बाबांनी. एकदा बाबा मशिदीत, असदा आपुले आसनी स्थित, भक्त एक सन्मुख बैसत, ऐके चुकचुकत पालक एक. पल्ली पतन पल्ली वचन, पुढील भविष्यार्थाचे सूचन, सहज बाबांसी करी प्रश्न, जिज्ञासा संपन्न होऊनी. बाबाही पाठीस भिंतीवरी, किमर्थो पाल चुकचुक करी, काय असावेत येचे अंतरी, अशुभकारी नाही ना. तयास बाबा वतते झाले, पालीसा आले आनंद भरते, की औरंगाबादीहून येते, बहीण येथे भेटावया. आधी पालतो जीव काय, तिला कैचा बाप माय, कैची बहीण कैचा भाय, संसार व्यवसाय काय तिये. म्हणून बाबा हे काहीतरी बोलिले विनोदे प्रत्युत्तरी, ऐसे मानून या अंतरी, स्वस्थ क्षणभरी बैसला. इतुक्यात औरंगाबादेहून गृहस्थ एक घोड्यावरून आला, घ्यावया बाबांचे दर्शन, बाबा तै स्नान करीत. तयास जाणे होते पुढे, चंदी वाचून चालेना घोडे, हरभरे विकत घ्यावया थोडे, बाजाराकडे निघाला. पालीचा प्रश्न विचारणारा, साश्चर्य पाहे नवसौदागरा, इतुक्यात त्याने काखेचा तो बरा, झटकला कचरा झाडावया. उपडा उपटताच क्षितीवर, पाल एक पडली बाहेर, घाबऱ्या घाबऱ्या धावली सरसर, नजरे समोर सकळांच्या. प्रश्न पुसत्या बाबा वदती, आता लक्ष ठेवीत जबरती, पालीची त्या बहीण हीच ती, पहा चमत्कृती तियेची. ती जी तेथून निघाली तडक, ताई करीत होतीच चुकचुक, धरून या त्या आवाजावर रोख, चमकत ठुमकत चालली. बहिणी बहिणींची ती गाठ,
बहुता दिसी झाली भेट, चुंबिती मुख आलंगिती दाट, प्रेमाचा थाट अनुपम. एकमेकींस घालीत गिरक्या, आनंदाने मारीत भिरक्या, गेल्या उभ्या आडव्या तिरक्या, स्वच्छंद फिरक्या मारीत. कोठे ते औरंगाबाद शहर, कोठे शिर्डी काय हा प्रकार, कैसा यावा अवचित हा स्वार, पाल ही बरोबर तयाच्या. असेल पाल औरंगाबादी, असेल शिरलेली तोबऱ्यामधी, परी त्या प्रश्नोत्तरासंबंधी कैसी ही संधी पातली. पाल काय चुकचुकावी, प्रश्नस्फूर्ती ती काय व्हावी, अर्थोपपत्ती काय कथावी, प्रचिती यावी तात्काळ. ऐसा हा योग अप्रतिम, विनोदावर सार्वत्रिक प्रेम, संत साधन योजुनी अनुपम, भक्त क्षेम वाढविती. पहा हा येथे जिज्ञासू नुसता, अथवा कोणीही प्रश्न न पुसता, कैसा साईंचा महिमा समजता, कोणा सकळता हा अर्थ. अनेक वेळी शब्द करिता, अनेक पाली ठाव्या समजता, कोण पुसे त्या शब्दांच्या अर्था, अथवा वार्ता तयांची. सारांश हा जगाचा खेळ, सूत्रे गुप्त आणि अकळ, कोणास व्हावी ती अटकळ, आश्चर्य सकळ करितात. उलट या पाली शब्द करिता, दर्शविती की अनर्थ सूचकता, कृष्ण कृष्ण वाचे म्हणता, टळले अनर्थता जनवदती. असे ना का कैसी ही व्युत्पत्ती, परंतु ही काय चमत्कृती, भक्त जडवावया निजपदा प्रती, उत्तम ही युक्ती बाबांची. वाचील जो हा अध्याय आदरी, अथवा नेमाने आवर्तन करी, तयाचे संकटराय गुरुनिवारी, खूण अंतरी दृढ बांधा. अनन्य भावे चरणी माथा, जो जो वाही तयासी तत्वता, त्राता पाता अभयदाता, करता हरता तो एक. अंतर मानू नका येथ, ऐसाच आहे हा साईनाथ, निजानुभवाचा गुह्य भावार्थ, भक्त कल्याणार्थ मी कथितो. जगी संपूर्ण मीची एक, दुजे नमजविण काही आणिक, नाही केवळ हाची लोक, अखिल त्रैलोक्यी मीच मी. ऐसे अद्वितीयत्व जेथे स्फुरे, तेथे भयाची वार्ता चिनुरे, निरभिमाने निरहंकारे, चिन्मात्र सारे भरले ज्या. हे माडपंत साईंसी शरण, सोडून येणे क्षण एक चरण, की त्यात आहे संसार तरण, गोड निरूपण अवधारा. पुढील अध्यायी प्रसंग सुंदर, निर्माण करतील साई गुरुवर, ब्रह्मज्ञान कैसे वाटेवर, चिटकी वारी जन मागे. कोणी एक लोभी जन, पुसेल साईंसी ब्रह्मज्ञान, ते तयाचेच खिशातून, देतील काढून महाराज. श्रुती परिषता हे कथानक, दिसून येईल बाबांचे कौतुक, लोभ सुटल्या वाचून निष्टंक, ब्रह्मनिशंक अप्राप्य. कोण तयाचा अधिकारी, त्याचा कोणीही विचार न करी, कोणा ते प्राप्त कैशिया परी, तेही विवरतील महाराज. तो मी तो तयांचा दासानुदास, पदर पसरितो करितो आस, की हा साई प्रेम विलास, अति उल्हासे परिसाजी. चित्त ही होईल प्रसन्न, लाधेल चैतन्य समाधान, म्हणून श्रोता द्यावे अवधान, संत महिमान कळेल. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, चोळकर शर्कराख्यान नाम पंचदशोऽध्यायः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय साईराम.